गेली 45 वर्ष काँग्रेस पक्षालयाचा कारभार ज्या 24 अकबर रोड या कार्यालयातनं चालत होता तो कारभार आता नव्या कार्यालयातनं चालणार आहे। काँग्रेसचा नवा पत्ता आता असणार आहे 9A कोटला मार्ग। माझ्या पाठीमागे दिसणारी हीच ती काँग्रेस पक्षाची नवी इमारत आहे। 6 मजल्याची ही नवी इमारत तयार झाली असून 15 जानेवारीला काँग्रेस पक्ष या नव्या इमारतीमध्ये शिफ्ट होणार आहे। 15 जानेवारीला काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे असतील, सोनिया गांधी असतील, राहुल गांधी असतील यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेस पक्ष आता याच नव्या कार्यालयातनं आपला कारभार जो आहे तो चालवणार आहे। या कार्यालयाला नाव दिलेलं आहे इंदिरा गांधी भवन। असं नाव जे आहे ते काँग्रेस पक्षाच्या या नव्या मुख्यालयाला दिल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। खरं तर हे कार्यालय जे आहे ते अत्याधुनिक सुविधांपासून बनवलेलं आहे। आतमध्ये अंडरग्राउंड पार्किंगची देखील व्यवस्था करण्यात आल्याची माहिती आहे। 6 मजल्यांची इमारत, अत्याधुनिक सुविधा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेस पक्षाच्या इतर शाखा आहेत त्या सगळ्या शाखांचं कार्यालय देखील याच नव्या मुख्यालयामध्ये असणार आहेत। खरं तर सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिलेला होता आणि कोर्टाने म्हटलेलं होतं की नवी दिल्ली परिसरातील जी महत्त्वाचं ठिकाण आहे त्या ठिकाणी जी पक्षांची राजकीय पक्षांची कार्यालय आहेत ती त्या ठिकाणी नसावीत, ती दुसरीकडे असावीत। म्हणजे सुप्रीम कोर्ट असेल, राष्ट्रपती भवन असेल, संसद भवन असेल या परिसरामध्ये खरं तर ही सगळी कार्यालय होती ती कार्यालय नसावीत अशा पद्धतीचा आदेश सुप्रीम कोर्टाचा होता। आणि त्यानंतर राष्ट्रीय पक्षांची कार्यालय जी आहेत ती दुसरीकडे शिफ्ट झालेली होती। काही वर्षांपूर्वी भारतीय जनता पार्टीचं कार्यालय देखील पंडित दीनदयाल मार्ग जो आहे त्या ठिकाणी म्हणजे या 9A कोटला मार्ग पासून अगदी काही मीटरच्या अंतरावरती भारतीय जनता पार्टीचं कार्यालय आहे। आणि त्यानंतर काँग्रेस देखील आता आपल्या नव्या मुख्यालयामध्ये शिफ्ट जे आहे ते 15 जानेवारीला होत आहे। महत्त्वाचा मुद्दा जर यातला सांगायला गेला तर सोनिया गांधी जेव्हा राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या त्यांच्या हस्ते या नव्या कार्यालयाचं भूमिपूजन जे आहे ते केलं गेलेलं होतं आणि ते मल्लिकार्जुन खरगे जे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्या हस्ते या नव्या कार्यालयाचं उद्घाटन 15 जानेवारीला होणार आहे। इंदिरा गांधी भवन हे काँग्रेस पक्षाचं नवं मुख्यालय आता तयार झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। कॅमेरामन राजीव गौतम समी, प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।